आपण सतत काही ना काहीतरी देत असतो आणि आयुष्यात आपण सतत देत असतो, त्या म्हणजे शिव्या. आणि ह्याच शिव्या देणार आहेत हे तिघंजणं, असं आम्ही ऐकून आहोत. आजच्या म्युझिक लॉन्चमध्ये आम्हाला असं कळलं आहे. सो आपण खूप शहाणे असल्याचा, खूप चांगले असल्याचा आव न आणता एक मी थेट प्रश्न विचारते. आजच्या दिवसात पहिली दिलेली शिवी कोणती आहे? तरी मी तुझ्याकडेच बघते. बीप करणार आहेस? शिवी द्यायची आता? हो ना. मी आज मी ड्राईव्हच नाही केलं, त्यामुळे आज नाही शिवी दिली आहे. मी जेन्युअनली आज शिवी नाही दिली आहे. नाईस एस्केप. नाही सिरियसली, पण येता येता असं झालंय की चू आणि थांबलोय. चू शॉर्ट फॉर्म आहेच आणि की अरे तर त्यामुळे तेवढीच, पण आज नाही, जेन्युअनली नाही. संस्कृती. मी तर देतच नाही शिव्या यार. माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं का मी शिव्या देत असेल? आपण याच्यावरती एक पोट हे घेऊया. ओके, व्हॉट द बीप. शिट यार. Shit is also it's not a shitty, but it's shit is like, you know, बीप वाला फॅक्टर. पीपल आर गेटिंग कॅज्युअल विथ दॅट वर्ड, सो इट्स ओके. नक्कीच मराठी शिवी पण देत असणार, असं नाही की इंग्लिश शिवी. एक तरी मराठी शिवीची मी दिली. सांगितली ना मी कुठली शिवी दिली. लेट्स मूव्ह ऑन. वेडा. कसला किती खोटारडा आहे, काही किती खोट आहे. खोट आहे. मी आज काय शिवी दिली? मी काय की आठवत मी काय शिवी दिली? मग कोणती शिवी खाल्ली हे आपण नाही, पण मी देतो जेव्हा ड्राईव्ह करताना, तेव्हा खातो पण, कारण तो समोरचा पण देत असेल. यार मला खरंच आठवत नाही. मी सकाळी दिली होती. मी सकाळी आय थिंक नाही, आम्ही दोघांनी सांगितलं, त्यांनी सर्वांनी सांगितलं. आम्ही बघितली नाही दिली. आपण खाली सबटायटल्स देऊ आणि आपण गेस करूया ह्याने दिलेली शिवी कोणती, कमेंट करा असं सांगूया. ओके, लेट्स टॉक अबाउट फिल्म. शिवा नावाचा चित्रपट येतो आहे. संस्कृती, तू, दोघंही आम्ही तुम्हाला इन्स्टावरती पाहतो डब स्मॅश वगैरे करताना. आता स्क्रीनवरती पाहणार आहोत. एक वेगळी केमिस्ट्री आहे. किती मजा आली. मी गाण्याबद्दल थोडं ऐकलं आता इथे उभं राहून. काय म्हणजे तेव्हा नक्की हिने तुला खूप शिव्या दिल्या असतील असं मला वाटतंय. हो, म्हणजे एरवी सेटवरती खूप मला शिव्या देते, पण हिच्या शिव्या म्हणजे शाब्दिक नसतात, त्या शाब्दिक परवडतात. एखाद्या माणसाने बरेच जण काही जण शिव्या देतात आणि मोकळे होतात. ते हिचा म्हणजे अबोला असतो किंवा असं म्हणजे ते जाणून घ्यायला लागतं की का बोलत का नाही, एव्हरीथिंग फाईन. म्हणजे या तिच्या शिव्या जास्त लागतात कधी कधी, कायम अशी नसते सेटवरती. नाही तर आत्ता मी अजून 2-3 शिव्या खाईन. एक्झॅक्टली. पण नाही, पण खूप चांगले रोमॅन्टिक सीनसुद्धा आहेत आणि डेफिनेटली वी शेअर्ड अ वंडरफुल केमिस्ट्री पिंजरामध्ये, आणि तसेच काही एक सीन्स आम्हाला परत करायला मिळाले. तर राईट नाव वी आर टॉकिंग शिव्यांबद्दल आपण सगळेजण बोलतोय, पण नक्कीच फिल्म बघितल्यानंतर तुम्ही त्या केमिस्ट्रीबद्दल सुद्धा बोलायला अशी अपेक्षा आहे. कारण ते सीन्स करताना, गाणं पाहिलं असेल ते गाणं करताना खूप मजा आली. इतका चांगला कम्फर्ट दोघांचा आहे, तर तो नक्कीच परत स्क्रीनवरती दिसला. तुला कसं वाटला चित्रपट करताना? मी ऐकलं की तुला जसं एकदम रावडी लुक हवा होता तो नाही आहे इथे. हो, नाही, नॉट एक्झॅक्टली. मी म्हणले जरी असले तरी असं मी अपेक्षा केली नव्हती की रावडी असेल मे बी. कारण मोस्टली मला असं वाटतं आपल्या हिरोईन्स आपल्याला अशा खूप क्यूट वाटतात. तर ऑब्व्हियसली तशीच आहे मी या फिल्ममध्ये. शर्वरी नावाचं कॅरेक्टर आहे. कम्प्लिटली देत नाही असं होत नाही. मी 1-2दा शिव्या काढून घेतल्यामुळे साकार आमचा जो डिरेक्टर आहे त्याला म्हटलं प्लीज मला इथे तरी एक शिवी देऊ दे ना. आणि बिचारांनी यांनीच खाल्ल्यात त्या शिव्या. राघव नाही खात ऑब्व्हियसली, कारण का मी राघवला कंट्रोल करत असतो की प्लीज शिव्या देत जाऊ नकोस वगैरे. पण येस, मी 2-3 शिव्या दिल्यात आणि त्याचं मला एक जास्त एक थोडंसं सॅटिस्फॅक्शन आहे की मी स्क्रीनवर अब्यूज करणार आहे वगैरे. कारण का आम्ही जसं म्हणतोय शिव्या हा खूप जवळचा विषय आहे. तर त्यामुळे जेव्हा तो स्क्रीनवर दिसला तेव्हा यार हे असं होतं यार, आय नो. तर त्यामुळे ते रिलेट करायला इतकं सोपं जात होतं. ओव्हरऑल प्रोसेस मज्जा, खूपच मजा आली. ॲज द टायटल सजेस्ट, खूप सिरियस फिल्म नाही आहे. इट्स अन एंटरटेनिंग फिल्म. आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तर शूटिंग वाटत नव्हतं, आम्ही मजा करायचो. आम्ही सीन्स पण करताना इतके हिलेरियस आहेत काही सीन्स. आणि आमची बाकीची कास्ट इतकी सुपर्ब आहेत. उदय सबनीस, शुभांगी लाटकर, बाप्पा विद्याधर जोशी असे बरेच जण आहेत. तर त्यामुळे त्यांचा एक वेगळाच प्रेझेन्स होता या फिल्ममध्ये. तर त्यामुळे खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करायला. मी बऱ्याच जणांबरोबर पहिल्यांदा काम केलं. भूषणबरोबर
अगेन ही फिल्म आली तर त्यामुळे ती केमिस्ट्री, तेव्हा कॅरेक्टर्स वेगळे होते, आता कॅरेक्टर्स वेगळे होते. तर जर आय गेस त्याच्यासाठी आम्हाला आय डोंट थिंक सो आम्ही कधी वर्क केलं. इट जस्ट हॅपेंड आणि विच इज द मोस्ट अमेझिंग पार्ट ऑफ इट. पियुषबरोबर माझे सीन्स तसे बरेचसे कमी आहेत, पण आमची पण केमिस्ट्री आय लव्ड. मला त्याच्यावर काम करायला खूप मजा आली. ही सच अ वंडरफुल ॲक्टर आणि मुळात त्यांनी जो विलन साकारला आहे तो असा एक टिपिकल विलन नाही आहे, तो असा एक कम्प्लिटली कंट्रोल्ड आणि सटल विलन आहे. तर त्यामुळे ओव्हरऑल शिव्या वॉज, आमचा जो चित्रपट होता तो कमाल होता. मला खूप मजा आली. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. म्हणजे जितक्या शिव्या तू एन्जॉय करते तितकाच तू शिव्या हा चित्रपट एन्जॉय करा ऑब्विसली. नाही व्हेरी नॅचरली ऑनेस्टली सांगू का, असं खूप कुणी अब्यूज करायला लागलं ना तर मला असं एक सेकंड वेट असं होतं. मी करते पण मी खूप छोटंसं करते यार. दॅट डझंट इव्हन काउंट कम्पॅरेटिव्हली. सगळेजण तुला खूप त्रास द्यायचा. काहीच कारण नसतं. पियुष, काय सांगशील, काय रोल आहे इथे? तू एका म्हणजे जसं मी म्हणाली पूर्ण ग्रे शेड नाही आहे, सॉरी पूर्ण डार्क शेड नाही आहे, ग्रे शेड आहे. काय सांगशील? नाही, मी म्हणेन उलट मी खूप एक्सायटेड होतो कारण मी पहिल्यांदाच आउट अँड आउट हार्डकोर कमर्शियल विलन करतो. पण तो टिपिकल विलन आहे, जसं संस्कृती म्हणाली त्याची वेगळी सॅटलिटी आहे आणि मला विलन करायचा होता कारण काहीतरी वेगळं करायला मिळतं. आणि जसं संस्कृती म्हणाली इतकी छान कास्ट होती, म्हणजे उदय सबनीस, विद्याधर जोशी, भूषण, संस्कृती, हे सगळं श्रेय आमच्या डिरेक्टर साकारला जातं, आमचे प्रोड्युसर आशेला जातं आणि आम्ही खूप मजा केली आहे. आणि भरभरून मनोरंजन आहे या फिल्ममध्ये, भरभरून शिव्या आहे पण खूप नाही आहेत. म्हणजे असं नाही की प्रत्येक वाक्याला तुम्ही शिव्या ऐकता, पण त्या शिव्यासोबत एक छान मेसेज पण देण्यात येतो. सो तो नक्की बघा तुम्ही. आणि इट्स अन एंटरटेनिंग फिल्म आणि वी हॅड फन. सो होप फॉर द बेस्ट. 21 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतो. सो बघूया आता काय निर्णय येतो. एक शेवटचा प्रश्न आहे. पोस्टरमध्ये तू ह्याचं तोंड दाबतेस, काय आहे, कशासाठी दाबतेस, काय सांगशील? हे पोस्टर काय आहे? तेच की सी अगेन आम्ही कुठेही या फिल्ममध्ये प्रीच केलेलं नाही आहे किंवा एक आम्हाला मेसेज द्यायचा आहे लोकांना, नाही. कारण का मला नाही वाटत याच्या मागचीसुद्धा जनरेशन आणि याच्या पुढची जनरेशन शिव्यांशिवाय जगू शकणार नाही आहे. इट्स अ अल्टिमेट अँगर एक्सप्रेसिंग थिंग. तर त्यामुळे याच्यामध्ये फक्त मला असं वाटतं एवढंच आहे की मी हसत राहणार आहे, फक्त तुझं तोंड बंद ठेव. कारण का तो खूप अब्यूज करतो फिल्ममध्ये. जसं तो म्हणाला उगाच शिव्या नाही आहेत कुठेही. तर त्यामुळे एक जनरल एक टेंडन्सी असते माणसाची, राग आला किंवा इनफॅक्ट कधी कधी कौतुक करताना पण असं होतं, ओ माय गॉड, असं जे होतं ते बऱ्याचदा या फिल्ममध्ये दिसलं. तर सो येस की प्लीज जास्त शिव्या देऊ नको. आणि त्याचं एक्सप्रेशनवरनं क्लिअरली दिसतं की तो अब्यूज करतोय. आणि मी फक्त आय एम गोना बी द हॅपी क्यूट लिटिल गर्ल, जस्ट डोंट अब्यूज. ओके, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर युअर फिल्म. सी यू ॲट द थिएटर. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.